देखिए, जीत हार तो जीवन में लगी रहती है, पण असं नाही आहे याचा अर्थ की आपण प्रयत्न करणंच सोडायचंय. मॅजिकल सुप्रभात मॅजिक 6.4 FM वर आर्चीला तुम्ही ऐकतात. घेऊन आले मेस्टर मॅजिक विथ आर्ची. आणि सध्या वेळ झालीये ती म्हणजे आजच्या विषयाकडे वळण्याची. कोणतंही काम करत असताना ती छोट्यातलं छोटं म्हणा किंवा मोठ्यातलं मोठं म्हणा, बिफोर एनिथिंग एल्स प्रिपरेशन जे असतं ते फार महत्वाचं आहे. अर्थातच त्याची तयारी करणं, पूर्वतयारी जी आपण म्हणतो. सो आज याच बाबतीत बोलतात लाईफ कोच डॉक्टर अरुणा पोरेडी. मॅजिक टॉक विथ आर्ची. Hello friends. Before anything else, preparation is the key to success. Preparation is the powerhouse of success. म्हणजे तयारी, प्रिपरेशन ही यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्हाला काय वाटतं की कोणत्याही गोष्टीसाठी जर करायची असेल आपल्याला, त्याच्या अगोदर एक प्रिपरेशन आपल्याला नेहमीच करावी लागते. मग चाहे तो आपल्या किचनमधली प्रिपरेशन असो, मुलांना शाळेत पाठवायचं असेल, आपल्याला ट्रिप प्लॅन करायची असेल, आपल्याला जिमला जायचं असेल, कोणतीही वेकेशन आपल्याला प्लॅन करायची असेल, तर त्या गोष्टीसाठी आपल्याला एक प्रिपरेशन, तयारी ही नक्कीच लागते. करेक्ट आहे? सहमत आहात तुम्ही? तर प्रिपरेशनबाबत तुमच्या विचारांमध्ये काही बदल घडवणाऱ्या काही गोष्टी आपण बघूयात. यशाचा पाया म्हणजे फाउंडेशन काय असू शकतं. जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो, ठोस पायाशिवाय घर बांधण्याची कल्पना करा बरं. ते कसं असू शकतं? ते काळाच्या कसोटीवर टिकणार नाही हे आपल्याला माहीतच आहे, बरोबर? तसेच तुमच्या देहासाठीही तेच लागू होते. तयारी हे पायाभूत काम करते. ही अदृश्य शक्ती आहे ॲक्च्युली, जी तुमच्या क्रियांना, तुमच्या आकांक्षांना जुळवते आणि प्रत्येक पाऊल योग्य दिशेने जाते की नाही त्याच्यासाठी आपल्याला ते एक मार्ग दाखवते. प्रिपरेशन वर्सेस ओव्हर प्रिपरेशन कसं असू शकतं? खूप लोक तयारीला अगदी अति तयारीशी त्याच्यामुळे गोंधळून जातात. खरी तयारी म्हणजे धोरणात्मक सज्जता, म्हणजे स्ट्रॅटेजिक रेडीनेस. काय आवश्यक आहे हे जाणून घेणं आणि त्यावर लक्ष केंद्रित करणं. ऐकत रहा मॅजिक 6.4 FM, फक्त तुझ्यासाठी. चला चला तयारीला लागा. परीक्षेच्या आधी सुद्धा एक पूर्व परीक्षा असते की नाही, तसंच ही म्हणजे तयारी करण्याची एक पद्धत आहे. मॅजिकल सुप्रभात मॅजिक 6.4 FM वर आर्चीला तुम्ही ऐकतात. घेऊन आली मॅस्टर मॅजिक विथ आर्ची. आणि हीच पूर्व परीक्षा म्हणा, तयारी ही फार महत्वाची. मग ते कोणतीही गोष्ट करताना असू द्यात. अगदी तुम्हाला इंटरव्ह्यू साठी जायचंय तरी प्रिपरेशन गरजेचं आहे. तुम्हाला एखादा खेळ खेळायचा आहे तरी प्रिपरेशन गरजेचं आहे. तुम्हाला कुठे मूवी पाहायला जायचंय तरी प्रिपरेशन गरजेचं आहे. सो ह्याच बाबतीत बोलतात लाईफ कोच डॉक्टर अरुणा पोरेडी. मॅजिक टॉक विथ आर्ची. फॉर एक्झाम्पल, लांब प्रवासासाठी आपण एक हलकं सुलकं एक पॅकिंग करत असतो. अगदी आवश्यक तेवढ्याच गोष्टी निवडून घेत असतो. तसंच हे म्हणजे आपली प्रिपरेशन झाली, ना की काहीतरी खूप जास्त आपण ओव्हर लगेज नाही करून घेऊन जात, राईट? तर तयारी ही फक्त शारीरिक क्रिया नाही आहे, खरं तर त्याच्यासाठी खूप मानसिकही आहे. जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा तुम्ही आत्मविश्वास असतो आपल्याला. म्हणजे बघा, एखादी वेकेशन प्लॅन करायची, ट्रिप प्लॅन करायची, जिमला जायचं आपल्याला, त्याच्यासाठी आपली एक मानसिकता तयार झालेली असते ऑलरेडी. आणि त्याच्याप्रमाणे आपण जी काय आवश्यक जी तयारी आहे त्या तयारीला आपण लागतो. तर जी आपण एक मानसिकता त्याच्यासाठी जी करतो की येस, मी हे करू शकतो, आय कॅन डू दिस, ही मानसिक तयारी आपली एकतर चिंता कमी करतं, कॉन्फिडन्स वाढवतं आपल्याला. मग तो कॉन्फिडन्स आपला स्टेजवरचा कॉन्फिडन्स असो किंवा जिममध्ये असो किंवा किचनमध्येही असो, राईट? तर ही प्रिपरेशनची आपली एक सायकोलॉजी की जिथं आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि पण जेव्हा आपण अनपेक्षितपणे आव्हानांना सहजतेने आपण हाताळतो, म्हणजे ते अनुकूल, लवचिक किंवा आपल्याला नाविन्यपूर्ण बनवतं ॲक्च्युली आपल्याला. फॉर एक्झाम्पल, खेळाडूंचा जर विचार केला आपण, तयारी जी असते सहजपणे त्यांना ती अनुमती देते. मग त्यांची ती ग्राउंडवरची तयारी असो किंवा ऑफ द ग्राउंड तयारी असो, ते तेवढ्याच डेडिकेशननी त्यांची ती तयारी मागे त्यांच्या चालूच असते. म्हणजे आपण वास्तविक जीवनातले काही एक्झाम्पल्स बघितले, कुठल्याही क्षेत्रातले असो, यशस्वी व्यक्तींना आपण जर बघितलं, मग ते खेळाडू असो, कुठल्या कंपनीचे CEO असो, कुठले ॲक्टर ॲक्ट्रेस असो, त्यांचा समान गुणधर्म म्हणजे बेसिक तयारी, प्रिपरेशन. पुन्हा एकदा सांगेन, तयारी करत राहा आणि ऐकत राहा मॅजिक 6.4 FM, फक्त तुझ्यासाठी. माझं तर असं असताना तयारीच्या बाबतीमध्ये, समजा मला कळलं की ह्या दिवशी जायचंय बाबा आपल्याला कुठे, माझ्या डोक्यात अगदी चक्र सुरू होतं की मी नेमका कोणता ड्रेस घालणार आहे बाबा, किंवा मग काय बोलायचंय, काय करायचंय तिथे गेल्यानंतर. सो दिस इज कॉल्ड एज प्रिपरेशन.
मॅजिकल सुप्रभात मॅजिक 106.4 FM वर आरचेला तुम्ही ऐकतात. घेऊन आले मॅस्टर मॅजिक विथ आरची, जे की प्रत्येक पायरीवर आयुष्याच्या जरुरी असतं आणि ह्याच बाबतीमध्ये आणि ह्याच इम्पॉर्टन्स समजवण्यासाठी आज बोलतायत, मॅजिक टॉक्स करतायत लाईफ कोच डॉक्टर अरुणा पोरेडी. मॅजिक टॉक विथ आरचे. ते आपला तुम्हा आम्हाला कसं जमू शकतं. डेली प्रिपरेशन प्रॅक्टिसेस म्हणजे जर आपल्या सिम्पल प्रॅक्टिसेस आपल्या डेली रुटीनमध्ये जर त्यांना आपण आणलं, आपला डे जो आहे, दिवसाची सुरुवात एकदम क्लिअर फोकस इंटेन्शनने जी ठेवली आणि ते जे गोल्स आहेत आपण आपल्या मॅनेजेबल टास्कमध्ये जर ब्रेकआउट केले, तर हे एव्हरीथिंग इज व्हेरी मच पॉसिबल. म्हणजे आपल्या प्रगतीचा नियमितपणे जर आढावा घेतला आणि ही छोटी छोटी पावलं जर आपण घेऊन स्टेप पुढे घेतला, तर येस नक्कीच आपल्याला महत्त्वपूर्ण यश नक्कीच मिळू शकतं. आणि त्याचबरोबर ह्या प्रिपरेशनच्या मागे जी पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन आहे, म्हणजे व्हिज्युअलायझेशन ही एक तयारी करण्याचं एक साधन आहे, जे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो की अरे आपल्याला कुठल्याही गोष्टीची तयारी तर आपण जास्त करून मॅन्युअल तयारीकडे जास्त लक्ष देतो, राईट. पण त्याच्यासाठी जर हे एक पार्ट जर आपण ॲडिशनल केला ना, दररोज काही मिनटं तुमच्या यशाची कल्पना घालवलं, आपण स्वतःला अडथळे पार करताना बघितलं, आपली ध्येय साध्य करताना आणि ते विक्ट्रीचा आनंद घेताना जर बघितलं आपल्या या व्हिज्युअलायझेशन प्रोसेसमध्ये, तर ही आपली मानसिक तयारी, आपली प्रेरणा, मोटिवेशन आणि परफॉर्मन्स सिग्निफिकंटली वाढवू शकतं आपलं. सो येस, रिमेंबर, आपल्याला ऑर्डिनरीपासून एक्स्ट्रा ऑर्डिनरी कसं आहे ह्याच्यामधून आपल्याला हे डिफरन्शिएट होतं. जी लोक पूर्वतयारी करतात तीही लोक आपल्याला लगेच जाणून येतात. तर लक्षात ठेवा फ्रेंड्स, तयारी ही एक तपशीलवार फक्त प्रक्रिया नाही, इट्स अ कंटिन्युअस जर्नी. त्यामुळे तुम्ही फिटनेसमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम साध्य करण्याचा किंवा महत्त्वपूर्ण काही तुमचे लाईफ गोल्स असतील ते साध्य करण्याचा प्रयत्न करत असाल, तर येस, नेहमीच तयारी करा, प्रिपरेशन करा, प्रिपरेशन करा. कारण बिफोर एनिथिंग एल्स, प्रिपरेशन इज indeed key to success. Thank you for tuning in. Stay prepared. सो पूर्वतयारी अर्थातच प्रिपरेशन किती महत्वाचं आहे हे तुम्हाला कळलंच आहे. आणि सगळेच जण थोडं का होईना प्रिपरेशन नक्कीच करतात. काही जण असतात ओव्हर कॉन्फिडंट की हा कर लेंगे, हो जाएगा. पण जेव्हा नेमकं ते परफॉर्म करण्याची किंवा रादर काही गोष्ट करण्याची वेळ येते, तेव्हा मग तो परफॉर्मन्स कसा लो होतो, तर पूर्वतयारीच्या अभावीनिशी होतो. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सोशल मीडियावर नक्कीच बोलू. आरजे अर्चना _935 ला. मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी.